गुड आफ्टरनून मित्रांनो. आज मी परत तुमच्यासाठी काही महत्त्वाचे टॉपिक्स घेऊन आलेलो आहे. ते आपण आज डिस्कस करूया. त्याच्यापैकी पहिला टॉपिक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर काय असेल बरं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स? द डेफिनेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ टेक्नॉलॉजी दॅट एनेबल्स कम्प्युटर्स टू परफॉर्म टास्क दॅट टिपिकली रिक्वायर्स ह्युमन इंटेलिजन्स. म्हणजे अशी टेक्नॉलॉजी, त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून एरवी आपण मनुष्याच्या बुद्धीचा वापर करून आपण जे काही काम करून घेऊ शकतो ते काम आपण कम्प्युटरद्वारे करून घेऊ शकतो. त्या टेक्नॉलॉजीला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो. तर आता ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण सध्या तरी ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून टेक्स्ट टू स्पीच म्हणजे टाईप केलेलं बोली भाषेमध्ये म्हणजे स्पीकरच्या माध्यमातून आपण ते ऐकू शकतो. स्पीच टू टेक्स्ट म्हणजे आपण जे काही बोलतो ते टायपिंगच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळू शकतं. त्याचबरोबर व्हॉइस रिकग्निशन, त्या म्हणजेच व्हॉइस रिकग्निशन म्हणजे काय, तर आपण बोललेला आवाज, कोणाचा आवाज आहे, कोणी बोललेला आहे, काय बोललेला आहे, या पद्धतीने जे काही आपल्याला माहिती मिळत असते. त्याचबरोबर ट्रान्सलेशन म्हणजे मराठीचं इंग्लिशमध्ये, इंग्लिशचं हिंदीमध्ये, हिंदीचं तामिळमध्ये, आणखीन कोणकोणत्या वेगवेगळ्या ज्या भाषा असतील, ठीक आहे, त्या भाषांमध्ये ट्रान्सलेशन करणे. त्याचबरोबर डेटा अनालिसिस म्हणजे खूप सारा मोठा डेटा असेल तर त्या डेटाचं प्रॉपर अनालिसिस करणे आणि योग्य ते आउटपुट आपल्याला मिळवून देणे. त्याचबरोबर रिकमेंडेशन्स. आता रिकमेंडेशन्स तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असतील. आपण सगळेजण युट्यूब वापरतो, काही जण OTT प्लॅटफॉर्म वापरत असतील, तर त्यांच्यामध्ये जे आपण आपल्या हिस्ट्री अनुसार म्हणजे आपण जे काही पिक्चर्स बघतो, आपण जे काही व्हिडिओज बघत असतो किंवा आपण जे काही गुगलवरती सर्च करत असतो, त्याचा वापर करून गुगल किंवा हे OTT प्लॅटफॉर्म किंवा युट्यूब आपल्याला काही व्हिडिओज किंवा काही आणखीन नवीन गोष्टी, आपण ज्या काही गोष्टी आधी सर्च केलेल्या आहेत त्याच्या रिलेटेड आपल्याला ते रिकमेंड करत असतं. तर हे काय आहे, एक प्रकारचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. पण आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नवीन आहे का? तर अजिबात नाहीये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बऱ्याच वर्षांपासून प्रचलित आहे, पण ते न्यूज मध्ये आता का आहे ते आपण बघूया. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक नवीन मॉडेल, ज्याला आपण LLM मॉडेल म्हणत असतो, ते मॉडेल आलेलं आहे. LLM मॉडेल म्हणजे काय, तर लार्ज लर्निंग मॉडेल. असं मॉडेल ज्याच्यामध्ये माणसाच्या लँग्वेजचा वापर करून आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. म्हणजे लँग्वेज रिलेटेड जे काही टास्क असतात तर ते सगळ्या गोष्टी या मॉडेलमध्ये होऊ शकतात. आता LLM मॉडेलचे काही आपण उदाहरणं बघूया. LLM मॉडेलचा वापर कोण कोण करत आहे सध्या? ChatGPT करत आहे, जेमिनी करत आहे, परप्लेक्सिटी करत आहे, त्याचबरोबर ग्रॉक करत आहे. ठीक आहे, तर हे काय आहेत, एक काही फेमस LLM मॉडेलवरती आधारित असलेले AI टूल्स आहेत. LLM म्हणजे काय, तर एक प्रकारची अशी टेक्नॉलॉजी जी काय करत आहे, अंडरस्टँड अँड जनरेट ह्युमन लँग्वेज म्हणजे आपल्या मनुष्यांच्या भाषेला ती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचप्रमाणे त्या भाषेमध्ये काही नवीन गोष्टी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण काय म्हणू शकतो की सध्याचं जे AI टूल आहे किंवा जे काही AI टेक्नॉलॉजी आहे, त्या AI टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय करू शकतो, काही कमांड्स दिल्या तर आपल्याला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी माहिती मिळू शकतात. म्हणजे काही रेअर केसेसमध्ये आपल्याला AI काय करत आहे, कविता लिहून देत आहे, काही रेअर केसेसमध्ये आपल्याला स्टोरीज लिहून देत आहे वगैरे. अशा पद्धतीचे जे काही म्हणजे क्रिएटिव्ह वर्क देत आहे वगैरे, अशा पद्धतीचे जे काही म्हणजे क्रिएटिव्ह वर्क्स आहेत ते काय करत आहे, AI टूल करत आहे. आणि ते AI टूल, नवीन AI टूल कशावर आधारित आहे, तर LLM या लार्ज लर्निंग मॉडेल बेसवरती आधारित आहे. ठीक आहे, तर याच क्षेत्रामध्ये एक चायनीज कंपनी आहे जिचं नाव आहे DeepSeek. हिने एक खूप मोठी क्रांती घडवून आणलेली आहे आणि त्या क्रांतीला बरेच वैज्ञानिक स्पुटनिक मुवमेंट आहे असं म्हणत आहेत. ठीक आहे, काय म्हणत आहेत, DeepSeekने घडवून आणलेल्या ह्या क्रांतीला काय म्हणत आहेत, स्पुटनिक मुवमेंट. आता स्पुटनिक हे नाव का बरं दिलं असेल, तर 1957 साली जे आताचं रशिया आहे त्याला पहिले आपण USSR म्हणायचो, द युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक्स, म्हणजेच USSR. 1957 मध्ये USSR ने काय केलं होतं, एक स्पेस सॅटेलाइट लॉन्च केलं होतं आणि ज्याच्यामुळे काय झालं होतं, एक नवीन स्पेस एजची सुरुवात झाली होती. ज्याच्यानंतर आपण बरेच म्हणजे त्याच्यामध्ये नंतर अमेरिका सुद्धा उतरली, त्याच्यानंतर बरेच देशांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. त्यात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाइट्स बनवले. आज आपण पाहतोय की आकाशामध्ये सॅटेलाइट राहणं एकेकाळी जे इम्पॉसिबल गोष्ट वाटत होती, पण ती आज कॉमन झालेली आहे. प्रत्येक देशाचे आपापले काही सॅटेलाइट्स आहेत. तर काही वैज्ञानिकांच्या मते चायनीज कंपनीने एक DeepSeek R1 नावाचं एक टूल बनवलेलं आहे, AI टूल. आणि त्यांच्या DeepSeek या कंपनीच्या मते हे जे DeepSeek आहे, इट इज अ फार बेटर टूल दॅन ChatGPT. म्हणजे ChatGPT पेक्षाही खूप चांगल्या पद्धतीने काम करणारं आणि कमी पैशामध्ये, लो कॉस्टमध्ये काम करणारं हे एक टूल आहे. आणि ह्याचमुळे काही टेक्नॉलॉजिस्ट म्हणजे काही जे एक्सपर्ट्स लोक आहेत त्यांच्या मते ही जी DeepSeekने तयार केलेली जी टेक्नॉलॉजी आहे DeepSeek R1, ती कशी आहे, एक स्पुटनिक मुवमेंट आहे. AI मध्ये
आणखीन थोडंसं डीप गेल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात येईल की AI चे नॉर्मली दोन प्रकार असतात. देअर आर टू टाइप्स ऑफ AI. पहिला AI कोणता आहे तर आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणत असतो ANI. आणि दुसरा प्रकार काय आहे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, ज्याला आपण काय म्हणत असतो AGI. आता ह्या दोघांमध्ये काय फरक आहे तर ANI कसा आहे एक प्रकारचा कमकुवत म्हणजे वीक AI आहे. AGI कसा आहे एक प्रकारचा स्ट्रॉंग AI म्हणजे एक ताकदवर AI आहे. त्याचबरोबर आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स कसा आहे एक नॅरो डोमेन मध्ये काम करणार आहे, म्हणजे त्याचं जे काही काम आहे ते एका लिमिटेड स्कोप पर्यंत असणार आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा दुसरा जो प्रकार आहे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, ज्याचं वास्ट डोमेन आहे. वास्ट डोमेन म्हणजे काय असेल की ह्याचं म्हणजे काम करण्याचं जे क्षेत्र असेल ते लिमिटेड नसणार आहे. त्याचबरोबर आपण काही एक्झाम्पल्स बघून घेऊया ANI आणि AGI चे. ANI म्हणजे काय एक प्रकारचं कमकुवत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ज्याच्यामध्ये आपण रिकमेंडेशन सिस्टीम्स पाहत असतो. त्याचबरोबर इमेज रिकग्निशन असेल त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर व्हर्च्युअल असिस्टन्स म्हणजे जसं की आपण एखाद्या वेबसाईटमध्ये गेलो तिथे आपल्याला काही समजत नाही, आपल्याला बोलायचं आहे, कोणाला प्रश्न विचारायचे तर तिथे काय असेल एक चॅट रोबोट असेल. अशा पद्धतीचं जे काही टेक्नॉलॉजी आहे त्याला ANI म्हणजे आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स म्हणतात. त्याच्यानंतर AGI चे एक्झाम्पल्स काय असतील रिझनिंग स्किल्स, म्हणजे आपले जे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स असतात प्रॉब्लेम सॉल्विंग, त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग द कंटेक्स्ट. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे जे काही कामं असतील तर ते करणारा कोणता AI आहे तर आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. त्याचप्रमाणे मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग हे सुद्धा काय आहेत AI चे सबसेट आहेत. सबसेट म्हणजे काय तर हे सुद्धा AI चेच भाग आहेत. तर मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग बद्दल थोडंसं माहिती करून घेऊया. मशीन लर्निंग कसं आहे, मशीन लर्निंग आपण वापरतो कशासाठी तर अल्गोरिदमला ट्रेन करण्यासाठी. ठीक आहे, टू ट्रेन अल्गोरिदम्स. त्याच्यानंतर मशीन लर्निंगचा वापर करण्यासाठी मॅन्युअल फीचर्स लागत असतात. त्याचबरोबर मशीन लर्निंग जो आहे तो स्मॉल डेटा सेटमध्ये काम करत असतो, म्हणजे याला कामामध्ये आणण्यासाठी फार लिमिटेड अमाऊंट मधला एक डेटा लागत असतो. पण त्याच्या विरुद्ध जो काही डीप लर्निंग वाला आहे तो कसा आहे एक प्रकारचा न्यूरल नेटवर्क विथ मेनी लेयर्स. न्यूरल नेटवर्क विथ मेनी लेयर्स म्हणजे काय तर एक प्रकारचं असं नेटवर्क ज्याच्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये असलेल्या न्यूरॉन्स सारखे वेगवेगळे लेयर्स असतात, तर त्याच्यामुळेच याला नाव पडलेलं आहे डीप लर्निंग. याचा अभ्यास करण्यासाठी किंवा याला चालवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरचा लार्ज डेटा सेट लागत असतो. आणि हा जो आहे डीप लर्निंग तो मशीन लर्निंगचा सबसेट आहे. म्हणजे आर्टिफिशियल लर्निंगचा सबसेट कोण पहिल्यांदा मशीन लर्निंग, आणि मशीन लर्निंगचा सबसेट कोण तर डीप लर्निंग. तर या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. आपला नेक्स्ट टॉपिक आहे बॅक्टेरियल सेल्युलोज. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपण सर्वजण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी आहोत, तर आपण विज्ञानामध्ये सेल हा टॉपिक वाचलेलाच असतो. बॅक्टेरिया हे कशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत, हे एक प्रकारचे प्रोकॅरियोट आहेत ज्यांच्यामध्ये प्रॉपर न्यूक्लियस किंवा न्यूक्लियसच्या अवतीभोवती जे काही कव्हर असतं ते प्रॉपर डेव्हलप झालेलं नसतं. तर बॅक्टेरियाच्या अवतीभोवती 3 प्रकारचे लेयर्स असू शकतात. तर कोणकोणते लेयर असतील ते तर पहिला लेयर असतो सेल मेम्ब्रेनचा लेयर असतो, दुसरा लेयर सेल वॉलचा लेयर असतो, तिसरा लेयर कोणता असतो तर ग्लायको कॅलिक्सचा लेयर असतो. ग्लायको मीन्स काय तर शुगर आणि कॅलिक्स मीन्स काय तर कव्हर. शुगरचा लेअर म्हणजेच ग्लायकोकॅलिक्स, त्यालाच आपण काय म्हणतो सेल्युलोजचा लेअर असतो. तर बॅक्टेरियाचा जो सगळ्यात वरचा लेअर असतो सेल्युलोजचा लेअर, तर तो काही तज्ज्ञांच्या मते म्हणजे एक रिसेंटली स्टडी करण्यात आली होती आणि त्या स्टडीच्या अनुसार हा जो बॅक्टेरियल सेल्युलोजचा लेअर आहे तो आपण काय करू शकतो बँडेज म्हणून वापरू शकतो. कोणासाठी तर वनस्पतींसाठी प्लांटसाठी. आणि कशासाठी तर रॅपिड रिपेअर अँड रिजनरेशन. त्याचप्रमाणे हा जो सेल्युलोजचा लेअर आहे तो ऑलरेडी काही मनुष्यांना लागणाऱ्या मेडिसिनमध्ये आपण वापरत असतो. कशा आणि त्याचं काय काम असतं त्या मेडिसिन्सचं तर वुंड हिलिंगचं काम असतं. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर आजचा आपला तिसरा आणि शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे वॉटर हायसिंथ. ठीक आहे, वॉटर हायसिंथ आणि ही जी न्यूज आहे ती कशामुळे आलेली आहे एक मानव निर्मित म्हणजे मॅन मेड पाषाण लेक आहे एक पुण्यामध्ये, तर त्या पुण्यामध्ये या वॉटर हायसिंथने थैमान घातलेला आहे. तर आपण बघून घेऊया वॉटर हायसिंथ हे काय आहेत एक पेरिनियल प्लांट्स आहेत. पेरिनियल प्लांट्स म्हणजे काय ते कधीही न मरणारे प्लांट्स आहेत. एव्हरग्रीन किंवा पेरिनियल म्हणजे कधीही न मरणारे प्लांट्स आहेत. त्याचप्रमाणे हे फ्री फ्लोटिंग असतात. फ्री फ्लोटिंग म्हणजे काय तर पाण्यावरती तरंगणारे प्लांट्स आहेत ते, म्हणजे पाण्याच्या आतमध्ये असलेली जी जमीन असते किंवा जे काही गाळ असतो त्याच्या गाळामध्ये त्यांचे मुळं पसरलेल्या नसतात. तर हे जे वॉटर हायसिंथ असतात ते फ्रीली फ्लोटिंग असतात. कशावरती तर पाण्यावरती. तर
या वनस्पतींमुळे नेमकं काय होत आहे, तर या वनस्पती काय करत असतात, स्वतःला वाढवण्यासाठी या पाण्यामध्ये असलेलं जे ऑक्सिजन असतं त्या ऑक्सिजनचा वापर करत असतात आणि ते ऑक्सिजन जेव्हा वापरतात त्यावेळेस पाण्यामधलं ऑक्सिजन कमी होतं आणि पाण्यामध्ये राहणाऱ्या बाकीच्या इतर प्राण्यांना, जसे की मासे असतील किंवा आणखीन कोणते प्राणी असतील, तर त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासल्यामुळे ते मरण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर वॉटर हायसिंथ हा मूळचा कुठला वनस्पती आहे, तर हा मूळचा साऊथ अमेरिकेचा वनस्पती आहे. तर शेवटचे जे काही दोन टॉपिक होते ते फार छोटेसे होते, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे वाटले मला. परत मी तुमच्यासाठी काही महत्त्वाचे टॉपिक्स घेऊन लवकरच येईल. तात्पुरती तुमची रजा घेतो. जय हिंद.